सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा आणि ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच। हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नाचतील। मराठे कोणाचा उपकार ठेवत नाहीत, पण तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, खड्डे भरून काढायचे, निरेटिव्ह कमी करायचा, छगन भुजबळला पडेल पाडेल गोळा करायला लाव, तर महाराष्ट्रात एकटेच 50-55% मराठे आहेत कोणाला सुधरून देत नसतात। आणि त्यातले त्यात मी तुम्हाला फुटत नाही म्हणून मी बी इमानदार या मायबाप समाजासोबत त्यांचा मुलगा म्हणून आहे, डाळच शिजून देत नसतो मी तुमची। मी तुम्हाला फुटत नसतो, मॅनेज होत नसतो, मला पद नको। आणि आणखीन एक सांगायचं राहिलं राव फडणवीस साहेब, तेवढं ते बी सांगतो लगेच। त्या चंद्रकांत दादाला एकदा अधिसूचना वाचायची सांगा। चंद्रकांत दादाला माहित नसतं काही, आणि तुम्ही सोडितात त्याला आमच्या अंगावर। फडणवीस साहेब तुम्ही सोडलेलं आहे, छगन भुजबळ, त्यो गिरीश महाजन साहेब, एक हे 4-5 जण तुम्ही सोडलेत, आम्हाला कळतंय। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार आहेत, उपमुख्यमंत्री झालात, पण त्या उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शहाणे आहेत, सगळ्याला कळतं, आम्हाला आमचे लेकराचं कळतं, जसं तुम्हाला सत्य त्याचं कळतं तसं। त्या चंद्रकांत पाटील दादाला एकदा सांगा, त्याला आमच्या अंगावर नका घालू। ती गैरसमज असा पसरायला लागलाय, सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे असं ते म्हणतोय। मी या नांदेडच्या सगळ्या बांधवाच्या साक्षीने सांगतो, 5 मिनिटात दूर केलं आता। माझं एकच सांगणं आहे फडणवीस साहेबाला की त्यांना सांगा गैरसमज पसरू नका। सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात फरक आहे। नातेवाईकाचं 17ला अंमलबजावणी केलेली आहे, 2017ला। ते म्हणते चंद्रकांत दादा असं मीडियात येऊन बोलतेत 17ला त्याची अंमलबजावणी केलेली आहे। मग मी म्हटल्याप्रमाणे ते झालेलं आहे। तू का म्हटला, तुला काय माहित होतं त्याच्यातलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।